जिथून खांब सुरू होणार आहे तिथे लावण्यासाठी हे चौकोन तुकडे काल कापून ठेवले होते आणि ते आज त्यांच्या जागेवरती लावायची वेळ आलेली आहे. तर ते आधी जागेवरती व्यवस्थित लावून घेतले चारही बाजूला. या मंदिरात एकूण 12 खांब असणार आहेत. आता हे चौकोन लावून झाले, परंतु हा मधला जो भाग आहे त्या चौकोनाचा, त्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळे तो व्यवस्थित मार्किंग करून आम्ही कापून घेतला, जेणेकरून थर्माकोल जास्तीत जास्त वाचवता येईल आणि वजन देखील कमी राहील. अशाच पद्धतीने सर्व 12च्या 12 खांबांच्या ठिकाणी हीच प्रोसेस आम्ही फॉलो केली. याचसोबत खांबासाठी लागणारे इतर साहित्य आणि थर्माकोलचे तुकडे व्यवस्थित कापून ठेवलेले आहेत. खरं तर आजचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे हॉट वायर कटर तयार करणं. तर यासाठी एक फळी घेऊन त्याला 4 पाय व्यवस्थित ठोकून त्यावर मी एक सनबोर्डचा टेम्पलेट लावला आहे, ज्यावर मी मापं दिलेली आहेत की तिथे स्टेन्सिल लावून तो भाग कापता येईल, सर्कल कापता येईल. यासाठी सर्व भाग व्यवस्थित तयार करून, जसं तुम्ही लाकडी एल बघताय, त्यानंतर त्याला लागलेली तार बघताय, त्याला वायरचे जे कनेक्शन दिलेले आहेत, व्होल्टेज मीटर जो आहे ते सगळं व्यवस्थित लावून ती मशीन आम्ही तयार केली. मशीन तयार झाल्यानंतर त्याचे ट्रायल काही घेतले, त्याचे सॅम्पल तुम्ही बघताय. एक झिगझॅग आम्ही झिगझॅग कट केलेला आहे, एक सर्कल कट केलेला आहे आणि आता याचा उपयोग पुढे तुम्ही पाहाल की जे स्टेन्सिल वगैरे तयार करू किंवा जे स्टेन्सिल आम्ही विकत घेतलेले आहेत त्याचा वापर करून जे थर्माकोल आहे ते कट करण्यासाठी आम्ही याचा वापर करणार आहोत.